मुलांना भाजी खायचं खूप नाटक असतं. ही भाजी नको, ती भाजी नको. चला तर मग डायरेक्ट आता भोपळ्याचा पराठा करूया. नाही म्हणणारच नाही. केचप सोबत आवडीने खातील, ते पण चाटून पुसून. भोपळा इथे मी किसून आणि धुवून घेतलेला आहे. जिरेची मी जसं गव्हाचे पीठ थोडंसं तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाल्यावर जिरे टाकून घ्यायचे. किसलेला भोपळा, चवीनुसार मीठ, पाणी घालायचे. ते 10 मिनिटं शिजू द्यायचे. भोपळा पूर्णपणे शिजवलेला आहे. त्याला थोडासा थंड होऊ द्या. त्यात गव्हाचे पीठ टाकूया आवश्यकतेनुसार. पिठासारखे मळून घ्यायचे याला. जसे जसे पीठ लागेल तसे तसे त्यात पीठ टाकायचे आहे. पद्धतीने पोळीच्या पिठासारखा गोळा करून घ्यायचा आहे. नंतर आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे. पोळीच्या पिठाप्रमाणे गोळे करून घ्यायचे आहे. कोरड्या पिठात तो गोळा टाकून घ्यायचा आहे आणि नंतर पोळीसारखा लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. गरम होऊ द्यायचा आहे. मग त्यावर पराठा टाकायचा आहे. एक बाजू शेकल्यानंतर बाजू पलटून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. दोघं साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपला पराठा तयार.